Hello students, welcome to online lecture series. Myself Nagarkar Satish and today's topic is blog writing. Dear students, see, here is the PowerPoint presentation about blog writing, how to write blog or blog post. विद्यार्थी मित्रांनो, आपण या आजच्या लेक्चरमध्ये आपण ब्लॉग रायटिंग जे आहे तर ते आपण पाहणार आहोत. कशा पद्धतीने ब्लॉग रायटिंग करायचा त्या संदर्भातली डिटेल व्यवस्थित जी स्लाइड शो आहे तो आपण बघूया. ब्लॉग रायटिंग मीन्स व्हॉट, अँड इन दिस PPT or in this today's lecture what we will going to see that the first topic is what is blog. ब्लॉग म्हणजे काय नेमकं, त्यानंतरनं ब्लॉग स्ट्रक्चर, ॲक्च्युली ब्लॉगचं जे स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीचं असतं, त्यानंतरनं लिस्ट ऑफ रिझन्स वाय पीपल राईट ब्लॉग, नेमकं लोकांचं ब्लॉग रायटिंग करण्यामागचं कारण काय आहे किंवा ते का ब्लॉग लिहितात ते पण आपण पाहणार आहोत. इम्पॉर्टन्स ऑफ ब्लॉग्स, ब्लॉगचं महत्त्व काय आहे, तसंच हाऊ टू राईट अ ब्लॉग पोस्ट 6 इझी स्टेप, एक 6 टप्प्यांमध्ये आपण त्याचा विचार करणार आहे. सी द नेक्स्ट PPT, हाऊ टू राईट अ ब्लॉग पोस्ट ऑनलाईन व्हिडिओ. आता मी याचबरोबर तुम्हाला तुमच्या माहिती करताना की ऑनलाईन आपण आपला ब्लॉग लिहायचा कसा त्याचं एक प्रॅक्टिकलसुद्धा तुम्हाला देणार आहे की आपण ब्लॉग अकाउंट आपलं कसं क्रिएट करायचं आणि आपले जे विचार आहे तर ते आपण कशा पद्धतीने मांडायचे ते आपण त्याच्यात तुम्हाला डिटेल सांगणार आहे. बघूया आपण व्हॉट इज द फर्स्ट वन इज व्हॉट इज ब्लॉग रायटिंग. ब्लॉग रायटिंग म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो बघा. इन द बिगिनिंग अ ब्लॉग इज अ राईटअप दॅट पीपल शेअर ऑनलाईन अँड it dates back to 1994. In this online journal, you could talk about your daily life or share things you do. However, people got an opportunity to communicate information in a new way. So began the beautiful world of blogging. जे तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल की 1994च्या काळामध्ये जर आपण काही वर्ष मागे गेलो तर ब्लॉग राईटअप करणं हे लोकांना फक्त एक सिम्पलचं मेथड होती की जी ऑनलाईन काही गोष्टी शेअर करायच्या, जे विचार आहेत त्या, आणि काय काय गोष्टी शेअर केल्या जायच्या. तर इन दिस ऑनलाईन जर्नल, आता एक ऑनलाईन जर्नल एक प्रकारचं होतं ज्याच्याद्वारे आपण बोलू शकतो, आपल्या दैनंदिन जीवनातले जे प्रसंग आहेत तर ते आपण शेअर करू शकतो, आणि त्याचबरोबर जे आपले जे विचार आहेत, मनामध्ये जे काही विचार येतात तर ते आपण इतरांसाठी, जसे मोटिवेशनल काही व्हिडिओ असतात बघा, मोटिवेशनल लेक्चर असतात, त्या पद्धतीने आपण देऊ शकतो. हावेवर पीपल गॉट अन ऑपॉर्च्युनिटी टू कम्युनिकेट इन्फॉर्मेशन, जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला जेवढी पण काही असेल तर ती आपल्याला शेअर करण्याची किंवा आपण इतरांबरोबर ती माहिती शेअर करू शकतो. अशा पद्धतीने ब्लॉग रायटिंग जे आहे तर त्यासाठी ब्लॉगचं जे महत्त्व आहे ते फार आहे. बघूया आपण ब्लॉग रायटिंगचा पुढचा टप्पा काय आहे तो ब्लॉग स्ट्रक्चर. ब्लॉग स्ट्रक्चरच्या बाबतीत जर आपण विचार केलं तर लक्षात येईल की द अपीअरन्स ऑफ ब्लॉग चेंज ओव्हर द कोर्स ऑफ टाईम. आता ब्लॉगचा जो अपीअरन्स आहे सुरुवातीच्या काळामध्ये, आता जसं आपण व्हॉट्सॲपचं नवीन व्हर्जन वापरतो, ट्विटरचं नवीन व्हर्जन वापरतो आणि त्याला अपडेट ऑप्शन असतं बघा, आणि अपडेट केल्यानंतर काही काही फीचर्स काही काही फंक्शन त्याच्यामध्ये अपडेटेड येतात आणि नवीन व्हर्जन नवीन फीचर्सनुसार आपण त्याला वापर करत असतो. तसं ब्लॉगचं पण जे अपीअरन्स आहे, जे ब्लॉगचं स्ट्रक्चर आहे, जे आपल्याला लॅपटॉपवरती मोबाईलवरती दिसतं ती स्क्रीन, तर त्याचं चेंज होत चाललेलं आहे दिवसेंदिवस. मोस्ट ब्लॉग्स इन्क्लूड सम स्टँडर्ड फीचर्स अँड स्ट्रक्चर्स. Here are some common features that a typical blog will include. आता ब्लॉगमध्ये कोणते कोणते स्ट्रक्चर इन्क्लूड आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड आहे तर त्याचं आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिले काय असतं बघा, हिडर विथ मेन्यू ऑर नेव्हिगेशन बार. आता हिडर अँड फुटर म्हणजे दोन्ही साईडला असतात पहा, आपल्याला जसं टास्क बार आणि जे आपण म्हणतो तर त्या ठिकाणी तिथं हिडर मेन्शन केलेलं असतं, नेव्हिगेशन बार असतो. मेन कंटेंट एरिया विथ हायलाइटेड ऑर लेटेस्ट ब्लॉग पोस्ट. आता ॲक्च्युली कंटेंट एरिया त्याच्यात काय असतं बघा, जशी आपली लेटेस्ट ब्लॉग आहे तर ती ब्लॉग त्याच्यावरती शेअर केली जाते, आणि जे अपडेटेड जसा रिसेंट मेसेज आलेला असतो आपल्याला व्हॉट्सॲपवरती सुरुवातीला दिसतो, अगदी त्याच पद्धतीने आपला करंट ब्लॉग जो आहे तो सुरुवातीला समोरच्या स्क्रीनवर दिसत असतो. साईड बार विथ सोशल प्रोफाईल, फेवरेट कंटेंट ऑर कॉल टू ॲक्शन. साईड बारला काय असतं बघा, फेवरेट कंटेंट वगैरे, आपल्याला एखादी प्रोफाईल आवडलेली असेल, एखादा ब्लॉग आवडलेला असेल तर ते आपण तिथं शेअर करू शकतो किंवा तिथं पाहू शकतो. कॉल टू ॲक्शन. फुटर, आता फुटर साईडला काय असतं खालच्या बाजूला, फुटर विथ रिलेव्हंट लिंक्स लाईक अ डिस्क्लेमियर, प्रायव्हसी पॉलिसी, कंटेंट पेज एक्सेट्रा.
म्हणजे आपला जो ब्लॉग आहे तर तो आपला प्रायव्हेट ब्लॉग अकाउंट ते आपलं असतं आणि त्या ब्लॉग अकाउंटवरून आपण आपले विचार शेअर करत असतो आणि त्याची कॉपीराईट वगैरे असेल त्याच्यानंतर आपण क्लेम करू शकतो की आपले जो लिहिलेला बॅग हा स्वतःची ओन रायटिंग असते, त्याच्यात प्लॅगरिझम नसतो. प्लॅगरिझम ज्याला आपण म्हणतो की वाङ्मय चौर्य हा प्रकार त्याच्यामध्ये नसतो आणि आपली स्वतःची जी इन्फॉर्मेशन आहे, स्वतःची माहिती, स्वतः तयार केलेलं काव्य, कविता, लेख आपण त्याद्वारे शेअर करू शकतो. ओके, अशा प्रकारे ब्लॉगचं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट, हिअर इज अ लिस्ट ऑफ रिझन्स वाय पीपल ब्लॉग. आता नेमकं लोक ब्लॉग का करतात, कशासाठी करतात, ब्लॉग रायटिंग करण्यामागचा उद्देश काय, त्याची कारणं आपण बघूया. सगळ्यात पहिला इथं दिलेलं पहा, एक्सप्रेस युअर सेल्फ अँड शेअर युअर पॅशन. पॅशन संघर्ष, आपल्या लाईफमध्ये असणारा स्ट्रगल, आपण जीवनामध्ये आपले जे एखाद्या आवडीचं आपले जे क्षेत्र आहे तर तो आपण इतरांशी शेअर करू शकतो आणि इतरांशी शेअर करून तर तो त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या जीवनाचं एक प्रकारे मार्गदर्शन आपण करू शकतो. एक्सप्रेस युअर सेल्फ, आपल्या स्वतःचे विचार आपण एक्सप्रेस करू शकतो. मेक अ डिफरन्स, काहीतरी एक वेगळं करायचं, म्हणजे दैनंदिन जीवन डेली रुटीनपेक्षा आपल्याला एखाद्याला लिखाण, काव्य वगैरे जर सुचत असेल तर तो त्याला शब्दांकित करून ब्लॉगमध्ये लिहून तो लोकांना मोठ्या प्रमाणावरती कम्युनिटीमध्ये तो शेअर करू शकतो. देन शेअर इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन. अतिशय महत्त्वाच्या ज्या आकर्षक, इंटरेस्टिंग, रोचक अशा ज्या कथा आहेत किंवा माहिती आहे तर ती आपण ब्लॉगद्वारे शेअर करू शकतो. रिफाईन युअर रायटिंग स्किल. आपलं लिखाण कौशल्य आपण रिफाईन करू शकतो. दिवसेंदिवस आपण एकेका गोष्टीचं लिखाण करायला लागलो तर त्यातल्या चुका आपल्याला समजतात आणि त्या चुकांचं आपण पुनरावलोकन करत नाही, अवलोकन करून त्याची पुनरावृत्ती होत नाही. म्हणून आपण एक रिफायनरी प्रोजेक्ट हा ब्लॉग रायटिंगचा आहे. आपणच लिहिलेल्या ब्लॉग पोस्ट आपण जुन्या आणि आत्ताच्या वाचू शकतो, बघू शकतो. ओके, नेक्स्ट, लर्न हाऊ टू मेक मनी ऑनलाईन. ब्लॉग रायटिंग करून तुम्ही पैसेसुद्धा कमवू शकतात. ऑनलाईन इन्कम सोर्स तो आपला आहे. कशा प्रकारे, तर आपण लिहिलेले ब्लॉग वगैरे असतील तर ते एखाद्या न्यूजपेपर, मॅगझिन वगैरे तिथंसुद्धा आपण छापू शकतो, तिथनंसुद्धा आपल्याला मिळू शकते इन्कम. त्यानंतर काही स्टोरी असतील, इंटरेस्टिंग स्टोरी, तर त्या एखाद्या मूवीला वगैरे जो आहे तर त्याच्यात आपण देऊ शकतो. भरपूर प्रकार आहे आणि आपल्या ब्लॉग जेवढा जास्त लोकांमध्ये शेअर होईल तेवढ्या आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे ह्या पद्धतीने सुद्धा आपले लिखाण कौशल्य आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. अशा प्रकारे ऑनलाईन मनीसुद्धा आपण त्यातनं कमवू शकतो. बिल्ड युअर प्रोफेशनल नेटवर्क. आपलं जे प्रोफेशनल नेटवर्क आहे तर ते आपण स्वतः बांधू शकतो, तयार करू शकतो. कशा प्रकारे, आपण व्यवसाय, एखादा व्यवसाय आपण करत असेल आणि त्या व्यवसायातल्या बद्दलची माहिती आपण आपल्या ब्लॉगवरती शेअर करत राहिलो, लोक ते वाचत असतात आणि त्यांना माहिती मिळते की ह्या व्यक्तीकडं अशा प्रकारचं प्रोडक्शन आहे, अशा प्रकारचा हा व्यवसाय करतो. म्हणजेच काय की आपली जी प्रोफेशनल लाईफ आहे ते एक नेटवर्क आपण तयार करू शकतो, लोकांमध्ये आपण चर्चेत राहू शकतो ब्लॉगच्या माध्यमातून. अर्न मोर मीडिया एक्सपोजर. अतिशय विशेष प्रकारच्या मीडिया एक्सपोजर आहेत तर ते पण आपण अर्न करू शकतो, मिळवू शकतो. ओके, दिस इज द वे, these ऑल आर द रिझन्स वाय पीपल राईट ब्लॉग. ओके, द नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ ब्लॉग लिहिण्याचं महत्त्व काय आहे, त्याचं महत्त्व काय. ब्लॉग रिफाईन्स युअर थॉट. ब्लॉग आपले जे विचार आहेत, थॉट जे आहेत त्याला रिफाईन करतात. बघा, आज आपण केलेला एखादा विचार असेल तो आपण कागदावरती उतरवला, तो लिहिला, तो वाचला, लोकांनी त्याच्यावरती कमेंट्स केल्या आणि त्या कमेंट्स आल्यानंतर आपण त्याच्यावरती परत विचार केला आणि पुढच्या वेळेला आपण त्या लिखाणामध्ये चुका करत नाही. म्हणजेच काय होतं की आपली विचार करण्याची प्रक्रिया ब्लॉगच्याद्वारे ही सुधारते आणि ब्लॉगद्वारे आपण काय करू शकतो तर रिफाईन करू शकतो आपल्या थॉट प्रोसेसला. द नेक्स्ट वन, ब्लॉग रिवॉर्ड द क्रिएटर. तर क्रिएटर जो आहे, क्रिएटर म्हणजे जो सृजनात्मक, स्वतः लिहिलेलं काव्य, कविता, लेख, स्टोरी, तर हे जे असेल तर ह्या काय करतो ब्लॉग आपल्याला रिवॉर्ड करतो मीन्स व्हॉट, बक्षीस देतोय. बक्षीस इन द सेन्स आपला सत्कार, मान सन्मान, जेवढे आपले पोस्ट वाचतात तर ते तेवढ्यांचा तिथपर्यंत आपण जाऊ शकतो आणि आपलं माहिती वाढते. बघा, देन ब्लॉग इन्क्रीजेस नॉलेज. आपण बघा, जेवढं जास्त लिखाण करणार तेवढं जास्त वाचन आपण करतो आणि वाचनाने व्यक्ती प्रगल्भ होत असतो. जेवढं वाचन करेल, वाचन जास्त वाढवलं पाहिजे तरच आपल्या लिखाणासाठी वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये किंवा आपल्या बुद्धीमध्ये येऊन आपण ते पेन आणि कागदाद्वारे आपण उतरवू शकतो आणि लोकांच्यापर्यंत ते देऊ शकतो. देन ब्लॉग कनेक्ट अस टू आवर पीपल. आपल्या लोकांशी तो जोडून ठेवतो. सेम इंटरेस्ट असणारे लोक असतील, एखादा ग्रुप असेल. ओके, ब्लॉग कनेक्ट्स टू आवर पीपल. आपल्या लोकांपर्यंत आपले नातेवाईक असतील, रिलेटिव्ह असतील, फ्रेंड सर्कल असेल,
मित्र असेल त्या सर्वांपर्यंत आपला ब्लॉग वाचला जातो, त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दलची प्रतिमा उंचावते आणि आपल्या लिखाण कौशल्याच्याद्वारे आपण लोकांच्या जोडलेले असू शकतो लोकांच्या जवळ. ब्लॉग गिव्स इंट्रोवर्ट्स अ व्हॉइस, आपल्या आवाजाला एक प्रकारे तो इंट्रोवर्ट करतो, दिशा देतो. ब्लॉग रिवॉर्ड द न्यू एज पब्लिशर्स, जे नवीन आजच्या युगातले जे पब्लिशर्स आहे, पब्लिकेशन्स करणारे, तर तिथं आपण त्यांना रिवॉर्ड करू शकतो किंवा ब्लॉगच्याद्वारे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण मिळतं बघा. देन ब्लॉग ॲक्सिलरेट डिस्कवरी, ॲक्सिलरेट म्हणजे प्रमोट करणे किंवा त्याला चालना देणे. ब्लॉग काय करतो बघा की डिस्कवरी, नवीन शोधून काढण्यासाठी. आज जे मी लिखाण केलेलं असेल उद्या माझं ते लिखाण अतिशय उत्तम कसं राहील, त्यानंतर आणखी काही दिवसानंतर आलेला माझा प्रसंग जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला जायचं आहे, तर माझं जे नॉलेज आहे किंवा माझं जे लिखाण आहे ते अतिशय उत्कृष्ट कसं होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. म्हणजेच काय, नवीन इन्व्हेंट करण्याचा प्रयत्न करतो, डिस्कवरी शोधण्याचा प्रयत्न करतो. ब्लॉग ओपन अप अ वर्ल्ड विदाउट बॉर्डर्स बघा, म्हणजे ब्लॉग ओपन अप सर्वांसाठी तो खुला आहे, विदाउट बॉर्डर्स, त्याला लिमिट्स नाही. पहा की आज आपण लिहिलेला आपला ब्लॉग जो आहे ती ब्लॉग पोस्ट आहे, आपण एकदा पोस्ट केली तर आपला ब्लॉग हा जगभरातल्या लोकांकडनं वाचला जाऊ शकतो आणि त्याला बॉर्डर्स नाही, लिमिट्स नाही. प्रत्येकाच्या कमेंट्स त्याच्यावरती येऊ शकतात आणि त्या कमेंट्सद्वारे आपण आपले मुद्दे त्याच्यात सुधारवू शकतो. ओके, these are the importance of blogs. Then how to write a blog post, 6 easy step. बघा 6 अशा प्रकारच्या पद्धती दिलेल्या आहेत, स्टेप्स दिलेल्या आहेत, पायऱ्या का ज्याच्याद्वारे आपण ब्लॉग लेखन करू शकतो, ब्लॉग रायटिंग करू शकतो. सी द फर्स्ट वन, प्लॅन युअर स्टेप 1, प्लॅन युअर ब्लॉग पोस्ट बाय चूजिंग अ टॉपिक. आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपली जी ब्लॉग पोस्ट आहे तर ती एक टॉपिक निवडायचा आहे. क्रिएट अन आउटलाईन, त्याला एक आउटलाईन काढायची आहे. कंडक्टिंग रिसर्च अँड चेकिंग फॅक्ट्स, ॲक्च्युअल जे पण काय आहे तर त्याचे फॅक्ट आपण तपासून पाहू शकतो आणि ब्लॉग तशा प्रकारे आपण लेखन करू शकतो. बघूया. आणि ते क्रिएटिव्ह असायला पाहिजे, नवीन क्रिएटिव्ह असायला पाहिजे, त्याची ती पहिली स्टेप आहे. सुरुवातीला आपल्याला टायटल फिक्स करावं लागतं. देन स्टेप 2, गिव्ह इट अँड अट्रॅक्टिव्ह टायटल, योग्य प्रकारचं त्याला टायटल पण आपल्याला द्यायचं आहे, अट्रॅक्टिव्ह. कारण की बघा कॅची लाईन असेल, टायटल जर व्यवस्थित असेल तर आपण तो पुढचं जो ब्लॉग आहे तो पूर्ण वाचला जाईल, याकरता टायटल आकर्षक देणं गरजेचं आहे. जसं न्यूजपेपर असतं पहा, न्यूजपेपरमध्ये हेडलाईन एकदम कॅची तयार केलेली असते आणि हेडलाईन पाहूनच आपला इंटरेस्ट क्रिएट होतो, तेव्हाच कुठे आपण जाऊन पूर्ण बातमी वाचतो किंवा शॉर्ट बातमी आपण वाचतो, स्किमिंग करतो पहा. म्हणून टायटल, गिव्ह इट अँड अट्रॅक्टिव्ह टायटल. स्टेप 3, ड्राफ्ट अ हेडलाईन दॅट इज बोथ इन्फॉर्मेटिव्ह अँड विल कॅप्चर द रीडर्स अटेन्शन. आपल्याला एक हेडलाईन लिहायची आणि ती हेडलाईन अशी असायला पाहिजे की ती माहितीपूर्ण असावी. ते हेडलाईन वाचता क्षणी समजावं की नेमका ब्लॉग कशाशी रिलेटेड आहे आणि त्यांनी वाचकांचं लक्ष आकर्षित करून घेतलं पाहिजे. कॅप्चर द रीडर्स अटेन्शन असं प्रकारचं टायटल आपण त्याला दिलं पाहिजे. द नेक्स्ट स्टेप नंबर 4, हॅव ॲन इंट्रोडक्शन. ब्लॉगमध्ये आपल्याला प्रस्तावनासुद्धा असायला पाहिजे. देन लीड अँड कन्क्लुडिंग पॅराग्राफ दॅट सम अप द ब्लॉग पोस्ट अँड ॲड युअर पर्सनल एक्सपिरियन्सेस, आणि आपला स्वतःचा जो पर्सनल एक्सपिरियन्स आहे तो आपण त्याच्यात शेअर करू शकतो. देन स्टेप 5, यूज इमेजेस टू एन्हान्स युअर पोस्ट. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे इमेजेस आपण त्याच्यात वापरले पाहिजे पहा की आपली जी पोस्ट आहे तर ती आपण त्याच्यात ॲड करू शकतो. देन इम्प्रूव्ह इट्स फ्लो, आणि त्याचा जो फ्लो आहे तर तो आपण इम्प्रूव्ह केला पाहिजे. ॲड ह्युमर, एक छोटासा विनोद वगैरे की ज्याच्यातनं कॉमेडी ऑफ मॅनर्स आपण वापरू शकतो आणि त्यातनं काय होऊ शकतं की एक आनंदी आपला ब्लॉग हा बोरिंग नाही होणार. देन अँड एक्सप्लेन कॉम्प्लेक्स टॉपिक्स, त्याच्यातले जे अवघड मुद्दे असतील तर ते आपण एक्सप्लेन केले पाहिजे. यूज शॉर्ट पॅराग्राफ्स, छोटे पॅराग्राफ आपण वापरले पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर ब्लॉग वाचून होईल आणि कमी मोजक्या शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस अँड वर्ड्स, साध्या शब्दांमध्ये त्याची मांडणी आपण केली पाहिजे. द नेक्स्ट वन, स्टेप नंबर 6, युअर ब्लॉग पोस्ट, एडिट युअर ब्लॉग पोस्ट. आपली जी ब्लॉग पोस्ट आहे ती आपल्याला काय करायची आहे, एडिट करायची आहे. एडिट का करायची, कारण सुरुवातीला आपण जे लिखाण केलेलं आहे त्यात काही जर सुधारणा असतील, काही जर त्याच्यामध्ये मिस्टेक्स असतील तर ते आपण एडिट करून सुधारून घेतल्या पाहिजे. मेक शुअर दॅट अवॉइड रिपिटेशन, तोच मुद्दा तर परत येत नाही ना किंवा तेच वाक्य तर परत रिपीट होत नाही ना, याच्यावर पण आपण विचार केला पाहिजे. रीड युअर पोस्ट अलाउड टू चेक इट्स फ्लो. आपली जी पोस्ट आहे ब्लॉगची रायटिंग केलेली ती मोठ्याने वाचली पाहिजे आपण
आणि मोठ्याने वाचून त्याचा जो फ्लो आहे कशा प्रकारे आहे, लिखाण बरोबर केलेलं आहे का ते आपण चेक केलं पाहिजे, तपासलं पाहिजे. देन हॅव समवन एल्स रीड इट अँड प्रोव्हाइड फीडबॅक. बऱ्याचशा जणांना जे आपले हितचिंतक आहेत त्यांच्यापर्यंत आपला ब्लॉग दिला पाहिजे आणि त्यांचा फीडबॅक घेतला पाहिजे, किंवा आपल्यापेक्षा अनुभवी जे सुपर आहेत त्या सब्जेक्टमध्ये त्यांच्यापर्यंत आपला ब्लॉग पाठवला पाहिजे आणि त्यांच्याकडनं फीडबॅक प्लस काही जर दुरुस्ती असेल तर ते त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. हॅव समवन एल्स टू रीड इट अँड प्रोव्हाइड फीडबॅक्स. कीप सेंटेन्सेस अँड पॅराग्राफ शॉर्ट. वाक्य आणि जे उतारा आहे किंवा पॅसेज आहे तर तो शॉर्टमध्ये लिहायचा आहे, छोट्या छोट्या वाक्यांमध्ये. इट इज ऑल राईट टू डिलीट ऑर मॉडिफाय युअर रायटिंग ॲट द लास्ट मोमेंट. शेवटच्या क्षणाला आपण तो ऑप्शन ठेवला पाहिजे की आपली जी पोस्ट आहे तर ती डिलीट करायची किंवा मॉडिफाय करायचं, आपले लिखाण जे आहे ते आपण चेंज करू शकतो अगदी शेवटच्या लाईनपर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत ब्लॉग पोस्ट करण्याच्या अगोदर. कारण की एकदा ब्लॉग पोस्ट झाली की तिला परत एडिट करता येत नाही. एंड युअर पोस्ट विथ अ डिस्कशन क्वेश्चन्स. आणि शेवटी काय करायला पाहिजे आपण, जेव्हा वाचक आपला ब्लॉग वाचणार आहे आणि वाचल्यानंतर त्याचे जे मनात येणारे विचार आहे तर ते विचार किंवा त्याचं मत आपण घेतलं पाहिजे, त्याचा फीडबॅक आपण घेतला पाहिजे. अशा प्रकारचे प्रश्न आपण त्याच्यामध्ये मेन्शन केले पाहिजे. ओके, दीज ऑल आर द स्टेप्स हाऊ टू राईट अ ब्लॉग. हिअर इज एक्झाम्पल, ब्लॉग रायटिंग एक्झाम्पल फ्रॉम टेक्स्टबुक. बघा आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता ही एक कॉम्प्युटरची स्क्रीन आहे, त्याचा जसा तसा स्क्रीनशॉट तो इथे दिलेला आहे पहा पुस्तकामध्ये आपल्याला प्रिंट करून. पण आपल्या ब्लॉगचं टॉपिक काय पहा, ह्या उदाहरणामध्ये बुकमध्ये दिलेल्या उत्सव गोवा दिवाळीचं फराल. दिवाळीचं फराल म्हणून एक टॉपिक दिलेला आहे. त्याच्यात बघा काय मेन्शन केलेलं आहे, इथं आपण पाहू शकतो उत्सव गोवा दिवाळीचं फराळ. इट्स अ दिवाळी टाइम इन इंडिया. द एंटायर कंट्री इज सेलिब्रेटिंग दिवाळी. Here is wishing you all a very happy Diwali. In India, Diwali is a festival which is celebrated by all religions together, but with different traditions and rituals. These festivals is at the heart of Goan culture, marked by Goan charm. म्हणजे गोव्यातले जे कल्चर आहे तेच बघा. इंट्रोडक्टरी पॅराग्राफ दिलेले आहे, प्रस्तावना दिलेली आहे आणि एकदम शॉर्टमध्ये दिलेली आहे. आणि आपण पाहू शकतो याचं स्वरूप की किती छोटे छोटे शब्द आणि ओळी वापरलेल्या आहे आणि अगदी 2-3 पॅराग्राफमध्येच आपला हा ब्लॉग पूर्ण लिहिलेला आहे. धनत्रयोदशी वेगवेगळे जे उत्सव आहेत दिवाळीच्या दरम्यानचे तर त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजा, बलिप्रतिपदा, पाडवो असं म्हटलेलं आहे पहा. देन भाऊबीज, 5 days सेलिब्रेशन. मग त्याचं एकेकाचं काय काय फराळ बनवलेलं आहे, बटाटा, पोहा विथ पोटॅटो अशा प्रकारे बनवलेली आहे पहा. त्याच्यानंतरनं पोहा इन मिल्क, कर्ड पोहा, दही वगैरे बरोबर खाल्ल्या जाणारा पोहा. तर याचं एक महत्त्व दिलेलं आहे आणि त्या दरम्यान काय काय फराळ बनवतात आणि काय काय ऑफर केलं जातं गेस्ट जे येतात ते. आणि कंक्लुडिंग एक लाईन दिलेली पहा. आफ्टर सेईंग अप विथ द होल नाईट फॉर द नरकासूर रिच्युअल इन गोवा, the whole family feast on faral and these varieties of breakfast together are releasing the goodness of the food and warmth. Welcome. अशा प्रकारे सगळेजण काय करतात, नरक चतुर्दशी सेलिब्रेशन झाले की त्या दरम्यान सगळे एकत्रित येऊन हे फराळ करत असतात पहा. असं एक ब्लॉगचं जे एक्झाम्पल आहे ते आपण बघितलेलं आहे. देन अशा प्रकारे आपण ब्लॉग रायटिंग जी पोस्ट आहे किंवा ब्लॉग रायटिंग कशा प्रकारे करायचं त्याचा डिटेल आपण जो लेसन आहे आपल्याला 3.3 ब्लॉग रायटिंग तर तो आपण पूर्णपणे बघितलेला आहे. ओके.